आणि हगवणेंच्या कुटुंबाच्या खोटेपणामुळे पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांच्या अडचणी आता वाढण्याची दाट शक्यता आहे। त्याचं कारण म्हणजे शस्त्र परवाना मिळवताना खोटी माहिती शपथपत्रावरती देऊन शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी सुशील हगवणे आणि शशांक हगवणे दोघांवरती सुद्धा गुन्हे दाखल केलेले आहेत। या परवान्यावरती जालिंदर सुपेकरांची सही आहे, त्यामुळे सुपेकर पुन्हा एकदा वादात सापडण्याची दाट शक्यता आहे। हगवणेंच्या प्रतापानं सुपेकर अडचणीत, बंदूक परवान्यातही हगवणेंचा खोटारडेपणा, खोटी कागदपत्र असूनही सुपेकरांची सही, हगवणेंवर गुन्हा, सुपेकरांकडून स्पष्टीकरण। वैष्णवी हगवणेच्या हुंडाबळीनं सध्या तुरुंगात असणाऱ्या हगवणेंवर आणखी एका प्रकरणात गुन्हा दाखल झालाय। शशांक आणि सुशील हगवणे या दोन भावांनी बंदुकीचे परवाने घेताना खोटी माहिती दिल्याचं उघड झालंय। विशेष म्हणजे जालिंदर सुपेकरांनीच अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून या परवाना अर्जावर सही केली आहे। हगवणे बंधू कुठे राहतात, त्यांचा कायमस्वरूपी पत्ता कुठला याची पूर्ण माहिती असताना, अनेक वेळा तिथे जाऊन आलेले असतानाही सुपेकर यांनी दोघांच्याही शस्त्र परवान्यांच्या अर्जावर सही केली। पण आता पोलिसांनी खोटी कागदपत्र देऊन फसवणूक केल्याप्रकरणी हगवणे बंधूंविरोधात गुन्हा नोंदवलाय। वेपन लायसन्स मिळवण्यासाठी त्यांनी इथल्या ॲड्रेस सिटीमधले किंवा पोलीस आयुक्त कार्यालयातले दाखवलेले होते। अशा प्रकारे त्यांनी दोघांनीही दिशाभूल करून चुकीचा ॲड्रेस सांगून ते तिकडे ग्रामीण राहत असताना सुद्धा परमनंटली इथं राहतात असं दाखवून डिसेप्टिव्ह वेने किंवा मिसरिप्रेझेंटेशन करून ते वेपन लायसन्स मिळवलेले आहेत त्या ॲड्रेसवरती, असं तपासात निष्पन्न झाल्या चौकशीमध्ये। त्यानुसार त्यांच्यावरती हे दोन गुन्हे दाखल वेगवेगळ्या पोलिसांनी केलेले आहेत। महत्त्वाचं म्हणजे या दोघांनीही खोटी कागदपत्र दिल्याची पूर्ण कल्पना असतानाही इतके मोठे अधिकारी असूनही सुपेकरांनी गुन्हा करायला या दोघांना अप्रत्यक्षपणे मदत केल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे या प्रकरणात त्यांच्यावर कारवाईची मागणी केली जाते, पण सुपेकरांनी मात्र आपल्यावरचे आरोप फेटाळून लावलेत। सुपेकरांनी व्हॉट्सअप मेसेजद्वारे स्पष्टीकरण दिलंय। शस्त्र परवाना देण्याचे अधिकार संबंधित पोलीस आयुक्तांना असतात। त्यापूर्वी सदर अर्जदाराच्या अर्जावर स्थानिक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनुकूल अथवा प्रतिकूल अहवाल संबंधित पोलीस उपायुक्तांना देतात। त्यांनी पडताळणी केल्यावर सदरचा परवाना पोलीस आयुक्त यांच्याच अंतिम मान्यतेने दिला जातो। त्यानंतर त्यांचे आदेश हे अप्पर पोलीस आयुक्त प्रशासन हे काढतात। त्यामुळे संबंधित शस्त्र परवाना देण्याचा अंतिम निर्णय प्रक्रियेमध्ये माझा कुठलाही सहभाग नसतो। त्यामुळे सदरचा परवाना मीच दिला असं म्हणणं चुकीचं आहे। सुपेकरांनी आरोप फेटाळले असले तरी हगवणेंच्या प्रकरणांमध्ये त्यांचा हस्तक्षेप अनेकांनी उघड केला। त्यामुळे आता सुपेकरांच्या स्पष्टीकरणावर प्रतिक्रिया उमटल्यात। सुपेकरांच्या मेहरबानीने मिळालेलं गन लायसन्स होतं, त्याची चौकशी झाली पाहिजे की खरंच याच्या जीविताला धोका होता का फक्त यांचे शशांकचे मामा होते म्हणून सुपेकरांनी ते लायसन्स दिलं। सासरच्यांच्या शारीरिक आणि मानसिक छळ, पैशांच्या हव्यासानं वैष्णवीचा बळी घेतला। वैष्णवी आणि हगवणे परिवारातल्या वादात सुपेकरांनी हस्तक्षेप केल्याचा आरोप केला जातोय। किंबहुना सुपेकरांच्याच नावे आधी मयुरी आणि नंतर वैष्णवीला धमकावलं गेल्याचा आरोप आहे। त्यामुळे आधीच गृह खात्याच्या रडारवर आलेल्या सुपेकरांवर आता बंदूक परवाना प्रकरणात काही कारवाई होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि यापुढची